भाजपाच्या उमेदवाराच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये मुलाखती घेण्याचा इच्छुक उमेदवाराच्या मुलाखती घेण्याचा कार्यक्रम सुरू आहे आणि आज दुसऱ्या दिवशी प्रभाग क्रमांक 13 शहरमध्येचा मतदारसंघ आहे। त्या मतदारसंघामध्ये प्रभाग क्रमांक 13 साठी मुलाखतीसाठी आपलं नाव सांगून सुरू करा की नेमका प्रभाग आणि कशा पद्धतीने। मी सध्या प्रभाग क्रमांक 13 भीमाशंकर मल्लिकार्जुन बोळकोटे मधून भारतीय जनता पार्टीकडून इच्छुक आहे। प्रभागाची एरिया पातूर चौक, अशोक चौक, भवनारशी पेठ, न्यू पाचा पेठ, अशोक चौक, साईबाबा चौक। लोकसंख्या किती आहे? 42,000 लोकसंख्या। कुठल्या जातीचं प्राबल्य जास्त आहे? तिथं पद्मशाली जातीचं प्राबल्य जास्त आहे। 60% लोक आहेत आणि वडर समाज आहे, लिंगायत समाज आहे। निर्णायक मत म्हणजे पद्मशाली निर्णायक मते निर्णायक मत पद्मशाली समाजाची। मला एक सांगा, यापूर्वी तुम्ही काँग्रेसमध्ये पण होता? मी 2002 मध्ये काँग्रेसकडून निवडून आलो प्रभागमध्ये आणि 2007 मध्ये मला काँग्रेसने पक्षाचे तिकीट नाकारला होता। मी अपक्ष म्हणून निवडून आलो आणि 2012 मध्ये पुन्हा मला नेहमीप्रमाणे तिकीट नाकारला गेला। त्यावेळी मी काय विशेष नाकारणं मागचं कारण काय असू शकतं सांगू शकता? नेतेगिरीची हुजरीगिरी करत नसल्यामुळे माझं तिकीट। नेत्याची हुजरीगिरी? काँग्रेसचे नेतेगिरी। कुठल्या नेत्याची? काँग्रेसमधल्या कुठल्या नेत्याची? सगळे नेते। आता मी वैयक्तिक कोणाचं नाव घेत नाही। मी पक्षश्रेष्ठींचे हुजरीगिरी करत नाही म्हणून पुन्हा मला 12 मध्ये तिकीट कट केलं 2012 मध्ये। आणि त्यावेळी 2चा प्रभाग असताना सुद्धा मला काँग्रेसपेक्षा 1000 मत जास्त पडले। किती? 1000 मत 2चा प्रभाग असताना मी एकटा लढून सुद्धा त्यांना म्हणजे सोबतीला पॅनल होता, पक्ष होता आणि ते समोरचा व्यक्ती पद्मशालीचा होता, तरी सुद्धा त्यांच्यापेक्षा मला 1000 मत जास्त पडले। आणि मी माझ्यापेक्षा आपल्या दुसऱ्या साहेबांना 300-350 मत जास्त पडले, त्यांनी विजय झाले। त्याच्याबद्दल मला दुःख नाही, पण मी काँग्रेसला पडला हा माझा समाधान। मग भाजपमध्ये प्रवास कसा झाला आणि कोण आणलं तुम्हाला? भाजप म्हणजे काय, मला भाजपचं आता काम करायला माध्यम नाही। मला सत्तेशिवाय पर्याय नाही। मला माझी एक अपेक्षा आहे, लोकांची अपेक्षा आहे। माझी इच्छा नाही निवडणूक लढवायची। गल्लीतले लोक माझ्या मागचा रेफरन्स बघून तुम्ही पुन्हा निवडणूक लढा असं मला सारखा आग्रह करू लागले आणि म्हणून मी भाजपचा पक्ष निवडला आणि भाजपकडे इच्छुकाची फॉर्म भरलेला आहे। तुम्हाला असं वाटतं की काँग्रेसी पद्धतीचे संस्कार भाजपामध्ये आहेत नाहीत? अनुभव काय, किती वर्ष झाली भाजपमध्ये? मी तसं काय भाजपमध्ये काय आत्ताच आल्यासारखंच, मला काय ते नाही आहे। पण मला कसं आहे, जनसंपर्क जास्त आहे, मला जनतेचा आशीर्वाद आहे त्यामुळे। आणि त्यातल्या त्यात जर हा मला कमळ मिळाला तर माझा भक्कम होईल। तुमच्या प्रभागामध्ये एखादा जर का उमेदवार लादला गेला तर बोळकोटेची भूमिका काय असते? लादला गेला म्हणजे काय? लादला गेला की जो पक्षाला इथं मुलाखतीला आला नाही, तो पक्षाला फॉर्म भरला नाही, मी फॉर्म भरलो, अचानकच तो उमेदवार लादला गेला तुमच्या प्रभागामध्ये, तर बोळकोटेची भूमिका काय? पक्ष जर गप बसा म्हणलं तर गप बसेल आणि माझा नेहमी कार्य सेवा करायची हे आहे ते मी सेवा करत राहील। म्हणजे बंडखोरी होणार नाही, अजिबात बंडखोरी करायचं विचार नाही। म्हणजे परत आता तुम्ही अपक्ष वगैरे नाही देईल तो लादेल तो उमेदवार तुम्ही मान्य करणार। कुणाला बी देऊ द्या, पक्षातला जरी दिलं तर कुणाला बी देऊ द्या, पक्षातल्या माझ्या विरोधकाला देऊ द्या, दुश्मनला देऊ दे, मी त्या पक्षाचे एकनिष्ठ राहील। मला काय एवढं मोह राहिलं नाही। इतका का असं म्हणजे सगळं झाल्यासारखं नाही, आता केवळ माझ्यासाठी म्हणून मी इच्छा नाही, माझी जनता थांब म्हणू लागली म्हणून मी त्यासाठी मी फॉर्म भरलो, दुसरं काही नाही। इच्छा नाहीये, माझी इच्छा नाही, जनतेची इच्छा आहे, कारण शेवटी निवडून देणारा जनता आहे। जनतेवर फार भिस्त आहे। नक्कीच जनतेवरची भिस्त ही त्यांची कायम आहे, तशीच कायम राहो। कुठल्याही पद्धतीचा उमेदवार न थोपता अशा कार्यकर्त्यांना उमेदवारी द्यावी या अपेक्षेसह तुम्हाला शुभेच्छा देतो। ब्रेन न्यूज करता यासिन शेख, नितीन पात्र।